अगदी काही वेळापूर्वीच राजन साळवी यांचं जे राहतं घर आहे रत्नागिरी शहरातला बंगला, त्याचं ACB कडून जे मूल्यांकन करण्यासाठी पत्र आलं होतं, त्यानुसार सार्वजनिक बांधकाम विभागानं हे मूल्यांकन केलेलं आहे. म्हणजे अगदी हे फर्निचर आहे, डायनिंग टेबल आहे किंवा अगदी बेडरूममधले हॉल देखील जे आहेत त्याचं देखील मूल्यांकन इथं केलं गेलं. आणि मुख्य गोष्ट म्हणजे यावेळेला राजन साळवी पूजेसाठी बसलेले होते. राजन साळवी माझ्यासोबत आहेत. जसे ते पूजेला बसलेले होते त्याच वेशामध्ये ते माझ्यासोबत आहेत. सर, मुळात एक लोकप्रतिनिधी आहात आणि अशा प्रकारचं मूल्यांकन होतं आहे. ACB चौकशी सुरू आहे. आपण समजू शकतो की चौकशी अंतर्गत नियमानुसार सगळ्या गोष्टी सुरू आहेत. पण या अवस्थेत तुम्ही असताना मूल्यांकन होत होतं, मनातली भावना काय होती? गेली 4 महिने ACB कार्यालयाकडनं माझी मालमत्तेसंबंधी चौकशी चालू झालेली आहे. चौकशीमध्ये जी त्यांना मालमत्ता माझी आहे त्याची मी माहिती दिलेली आहे, तरी त्यांचं समाधान काय होत नाही आहे. सतत मला अलिबागला बोलवलं जातं, त्यांना मी माहिती देतो. आणि त्यानंतरसुद्धा मी मुंबईला अधिवेशनला असताना 28 तारखेला त्यांनी माझं जे वडिलोपार्जित घर आहे तेलियाळी या भागामध्ये त्याची मोजमाप केली. नंतर माझं जो व्यवसाय मी चालू केला 30 वर्षापूर्वी, ते हॉटेल माझं आहे, त्या हॉटेलची मोजमाप केली. आणि आज मी अधिवेशन आटपून सुट्टीला आलो असताना, आज घरी असताना, मी पूजेला आलो असताना माझ्यासमोर माझे बांधकाम विभागाचे अधिकारी आले. अधिकाऱ्यांनी मला सांगितलं की या संबंधीचं तुमच्या घराची मोजमाप करायची आहे. आणि आल्यानंतर त्यांनी टेप लावला. टेप लावल्यानंतर मला खूप भरून आलं. कारण कसं आहे, माझ्या आयुष्यामध्ये स्वकष्टार्जित मी ही घर माझं उभं केलेलं आहे. जुनं घर वडिलोपार्जित आहे. हॉटेल माझं व्यवसायाच्या माध्यमातून मी त्यावर उभं केलेलं आहे 30 वर्षापूर्वीपासून. आणि हे घर 8 वर्षापूर्वी मी जागा घेऊन या ठिकाणी मी घर बांधलेलं आहे. आणि या घरावरती सुद्धा जनता सहकारी बँक रत्नागिरीचं मी 25 लाखाचं कर्ज घेतलेलं आहे. आणि जेव्हा 8 वर्षापूर्वी मी ज्यावेळेला या ठिकाणी आलो त्यावेळेचा सुद्धा सांगेन तुम्हाला, त्यावेळेला फक्त घराच्या भिंती प्लॅस्टर एवढंच होतं. परंतु त्यानंतर 2 वर्षानंतर आम्ही हे सर्व फर्निचर केलं आणि व्यवसायाच्या माध्यमातून जे 4 पैसे मिळतात त्यातून घर उभं केलेलं आहे. आणि आज मी माझ्या हाताने केलेलं उभं घर मला या ठिकाणी पाहायला मिळालं. काय पाहायला मिळालं? मोजपट्टी लावताना. आज आपण पाहिलं तर मोजपट्टी लावताना पाहिलं तर एखादं TV वरती प्रसंग बघतो आपण की एखादं घर लिलावामध्ये निघतं आणि त्यावेळेला त्या लिलावावर मोजमापटी करून ते सामान बाहेर काढलं. अशा तऱ्हेचा प्रसंग माझ्यासारख्या एक सामान्य आमदारावरती आला की ज्याने व्यवसायामध्ये स्वकष्टाचे घर उभं केलं. हे माझ्या दृष्टीने अत्यंत माझ्या आयुष्यातली एकदम दुःखद घटना आहे. आणि हे माझे अश्रू आहेत ना, हे या सरकारला बाधतील. कारण स्वकष्टाचे जेव्हा एखादा माणूस उभं करतो आणि त्याच्यावरती असा तऱ्हेचा प्रसंग येतो, अशा तऱ्हेचा प्रसंग दुश्मनावर सुद्धा येऊ नये, अशा त्याच्या माझ्या ठिकाणी भावना आहेत. सर, घर म्हटलं एक इमोशनल अटॅचमेंट प्रत्येकाची असते. म्हणजे गरीब असो, श्रीमंत असो, मध्यमवर्गीय असो, लोकप्रतिनिधी असो की अधिकारी असो, कोणीही असो, मनात नेमका काय कोलाहल सुरू होता हे सगळं सुरू असताना? सगळं राजकारणामध्ये प्रवेश केल्यानंतर 4 शब्द शिवसेनेमुळे मी नगरसेवक झालो, नगराध्यक्ष झालो, आमदार झालो आणि याची जाणीव मला आहे. परंतु व्यवसायातूनच मी माझं संपूर्ण अस्तित्व निर्माण केलेलं आहे आणि घर हे माझं व्यवसायातून मी उभं केलं, राजकारणातून नाही, ही वस्तुस्थिती आहे. परंतु आज या ठिकाणी माझ्या समक्ष माझं घर मोजतात आहेत, ही सर्वात माझ्या दृष्टीने आयुष्यातली वाईट घटना आहे. कुटुंबातले सदस्य कुठे होते त्यावेळेला? म्हणजे तुमच्या मिसेस असतील, मुलं असतील. म्हणजे शिमगोत्सव सध्या सुरू आहे, ही गोष्ट देखील आहे कोकणातली, पण त्यावेळेला सगळे लोक कुठे होते? शिमगा उत्सवासाठी आम्ही सर्व एकत्र आलेले आहोत. माझे मोठे भाऊ, छोटे भाऊ, माझी पत्नी, माझी 2 मुलं आहेत. आणि हे सर्व बघून सुद्धा मला राजकीयदृष्ट्या थोडी सवय झालेली आहे धक्के सहन करायची. पण त्याचा धक्का माझ्या पत्नीवरती, माझ्या मुलावरती, माझ्या कुटुंबावरती नक्की बसलेला आहे. त्यातून आम्ही नक्की सावरतोय. आणि वंदनीय शिवसेना प्रमुखांनी आम्हाला शिकवलं आहे, रडायचं नाही, लढायचं. त्या पद्धतीने आम्ही लढतोय आणि मला नक्की विश्वास आहे की आम्हाला त्या बाबतीमध्ये योग्य तो न्याय मिळेल, अशा माझ्या भावना आहेत. तुम्ही अगदी शेवटचा मुद्दा घेतो, म्हणजे तुम्ही इमोशनल झालात. तुम्ही म्हटलात की शिवसेना प्रमुखांनी आम्हाला शिकवलेलं आहे, रडायचं नाही तर लढायचं. पण एक आमदार, लोकप्रतिनिधी
जो शिवसेनेसारख्या म्हणजे असं मी म्हणेन की रस्त्यावरती उतरणाऱ्या पक्षाचा लोकप्रतिनिधी आहे. सामान्य कार्यकर्ता म्हणजे लाठ्याखाट्या खाणारा राजन साळवी देखील आम्ही लोकांकडून मी स्वतः ऐकलेला आहे. आणि आता मात्र त्याला त्याच व्यक्तीला किंवा त्याच लोकप्रतिनिधीला किंवा त्याच राजन साळवींना अश्रू अनावर होत आहेत. कसं आहे माहिती आहे काय, शेवटी मी शिवसेना प्रमुखाने मला लढवलं असेल, शिवसेना प्रमुखाने मला ताकद दिली असेल, शिवसैनिक प्रमुखाने मला घडवलं असेल, तरी राजकारणामध्ये आणि झाल्या अन्यायामध्ये मी निश्चितपणे अग्रभागी आहे. हे वेगळं सांगण्याची काय मी आवश्यकता नाही आहे. परंतु शेवटी मी एक वडील आहे, एक नागरिक आहे, मला पत्नी आहे, माझी मुलं आहे, माझं कुटुंब आहे. आणि शेवटी ज्या वेळेला मनाला दुःख होतं ना, तेव्हा ते डोळ्यातून अश्रू येतात. ही वस्तुस्थिती. आणि म्हणून हा प्रसंग माझ्या कुटुंबावरती आलेला आहे आणि मोठा आधार मला गेल्यासारखा असा वाटतोय. कारण माझं राहतं घर आज ह्या संपूर्ण राजकारणाच्या माध्यमातून मोजमापाला आलेलं आहे. मला असं वाटतं की माझं घर जप्त करून घेऊन जाणार की भविष्यामध्ये, ह्या भावना माझ्या निर्माण झालेल्या आहेत. म्हणून मी आज या ठिकाणी खूप दुःखी आहे. तर हे आहेत राजन साळवी, लोकप्रतिनिधी आहेत. एसीबी चौकशी सुरू आहे. त्या अंतर्गत घराचं, हॉटेलचं किंवा जी काही त्यांची मालमत्ता आहे त्याचं मूल्यांकन केलं जातं. दुसऱ्यांदा अशा प्रकारे हे मूल्यांकन त्यांच्या या ठिकाणी घरात आल्याने केलं. यापूर्वी त्यांचं दुसरं घर तिथे झालेलं आहे. याच्यावरून आपण एक अंदाज बांधू शकतो की नेमकं त्यांच्या मनात आता काय चाललं आहे. कारण की जेव्हा स्वकष्टानं उभारलेलं घर, सर्वसामान्य माणूस असो, लोकप्रतिनिधी असो, आणि त्यावरती अशी वेळ येते, त्यावेळेला नेमकं काय भावना असतात यापेक्षा वेगळं उदाहरण म्हणजे लोकप्रतिनिधी जर का अशा पद्धतीनं रिॲक्ट होतोय, याचा अर्थ आपण असं म्हणू शकतो की त्यांना नेमका धक्का जो आहे किंवा त्यांच्या मनात नेमकं काय चाललेलं आहे हे सांगण्यासाठी किंवा हे समजण्यासाठी पुरेसा आहे. कॅमेरामॅन महबूब शेखसह अमोल मोरे, एबीपी माझा, रत्नागिरी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.